कासवाचे साहस. चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श. एका सुंदर तलावात टिमी नावाचं एक छोटंसं कासव राहत होतं. चमकदार हिरव्या रंगाचं कवच लाभलेल्या टिमीची सर्वांशी दोस्ती होती. हसतमुख आणि चौकस टिमीला मित्रांसोबत खेळायला आणि तलावात लांबवर फेरफटका मारायला खूप आवडत असे. सॅली गोगलगाय टिमीची चांगली मैत्रीण होती. एक दिवस टिमी तलावातल्या झुडपांपाशी खेळत असताना सॅली त्याला शोधत आली. तिने विचारलं, टिमी, तुला चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श म्हणजे काय माहितीये? म्हणजे? त्याने गोंधळून विचारलं. सॅली म्हणाली, अरे, चांगला स्पर्श झाला ना की छान वाटतं, सुरक्षित वाटतं. आईने जवळ घेतलं की तिची माया जाणवते ना. मित्राने पाठीवर थाप दिली की किती मस्त वाटतं नाही का? वाईट स्पर्श मुद्दाम केला जाऊ शकतो. असा स्पर्श आपल्याला मनापासून आवडतच नाही. त्यावेळी असुरक्षित वाटतं. त्या माणसापासून दूर जावंसं वाटतं. तुझ्या कवचाखाली झाकलेल्या खाजगी भागांना दुसऱ्या कोणीही स्पर्श करू नये हे लक्षात ठेव. त्यांना फक्त स्वच्छतेसाठी स्पर्श केला जातो. टिमीला सॅलीला काय सांगायचंय ते कळलं आणि त्याने तिला विचारलं, मला जर कोणी वाईट स्पर्श करायचा प्रयत्न केला तर मी काय करावं? सॅली लगेच म्हणाली, तुला न आवडणारा स्पर्शाचा प्रयत्न झाला तर त्यावेळेला लगेच जोरात नाही, नको असं म्हण. त्याला झिडकारून टाक. त्या व्यक्तीपासून पटकन दूर जा आणि हो, झालेल्या प्रसंगाची माहिती लगेच जवळच्या मोठ्या व्यक्तीला सांग. टिमीला आठवलं की आई सुद्धा त्याला नेहमी हेच सांगत असते. जर तुला कधी कोणाचं वागणं खटकलं तर लगेच मला किंवा तुझ्या विश्वासातल्या मोठ्या व्यक्तीला सांग. एक दिवस दुपारी टिमी एकटाच खेळत होता. त्यावेळी टोनी नावाचं एक अनोळखी कासव त्याच्या जवळ येऊन त्याच्याशी सलगी करू लागलं. ते टिमीच्या पाठीवर थाप देऊन म्हणालं, हे टिमी, सगळ्यांपासून दूर त्या खडकांच्या मागे जाऊन माझ्याशी एक वेगळाच खेळ खेळायला तुला आवडेल? टोनीच्या स्पर्शाने टिमीला अस्वस्थ वाटलं. त्याला सॅलीचा सल्ला आठवला. त्याने डोकं हलवून नकार दिला आणि म्हणाला, सगळ्यांमध्ये खेळायला आवडतं मला. टोनीने खडकांमागे जाण्यासाठी टिमीचं मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला. पण टिमीने ठाम नकार दिला आणि पटकन आईकडे निघून गेला. आईला त्याने घडलेला प्रकार सांगितला. जवळ घेऊन ती त्याला म्हणाली, अगदी बरोबर वागलास टिमी. एखाद्याचा स्पर्श आपल्याला आवडला नाही तर लगेच विरोध करणं आवश्यक आहे. त्यानंतर टिमी आणि त्याच्या मित्रांनी सॅलीभोवती कोंडाळं केलं. ती म्हणाली, तुम्हाला कोणी वाईट स्पर्श केला तर तो कधीही लपवून ठेवू नका. त्याविषयी तुमच्या जवळच्या व्यक्तीला म्हणजे तुमचे पालक, शिक्षक किंवा दुसऱ्या मोठ्या माणसाला लगेच सांगा. वाईट स्पर्श करणाऱ्याने त्याविषयी कोणाला सांगू नकोस असं जरी दटावलं तरीही जवळच्या मोठ्या माणसाला याची लगेच माहिती द्या. टिमीला खूप अभिमान वाटला की त्याला सुरक्षित कसं राहायचं ते समजलं होतं. त्याने ठरवलं की सॅलीने सांगितलेलं तो नेहमी लक्षात ठेवेल आणि आपल्या मित्रांनाही सांगेल. त्यानंतर टिमी तलावात लांबवर फेरफटका मारतच राहिला. परंतु आता त्याला आपली सुरक्षितता कशी राखायची हे माहिती होतं आणि काही प्रसंग ओढावलाच तर त्यातून कुणाची मदत घ्यायची हे माहीत असल्यामुळे तो आनंदी राहिला. चांगला आणि वाईट स्पर्श याविषयी जागरूक राहायलाच हवं. त्यातला फरक समजून घ्यायलाच हवा. कोणी जवळ घेतल्यावर स्पर्शाने अस्वस्थ, असुरक्षित वाटलं तर लगेच विश्वासू प्रौढ व्यक्तीला सांगा आणि महत्त्वाचं म्हणजे नकोशा, विचित्र वाटणाऱ्या स्पर्शाविषयी कधीही लपवून ठेवू नका.